नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला महालक्ष्मी देवीसाठी सुंदर अशी साडी शिवून दाखवणार आहे। तर मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे आणि मार्गशीर्ष गुरुवारची मांडणी आपण करणार आहोत। तर प्रत्येक गुरुवारी देवीला सुंदर सुंदर साडी परिधान करण्यासाठी नवनवीन प्रकारची साडी आपल्याला हवी असते। तर वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये मी तुम्हाला साड्या शिवून दाखवणार आहे। त्यातलाच आजचा जो पॅटर्न आहे तो एकदम सिंपल आणि सुंदर पॅटर्न आहे। कलश वस्त्रामध्ये एकदम बेस्ट ऑप्शन आपण आजची साडी बघणार आहोत। तर खूप सिंपल, एकदम सुंदर, इझी घालायला सुद्धा, एकदम लुक पण एकदम भारी येतो अशी साडी आपण शिवणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता महालक्ष्मी आईसाठी जी मी तुम्हाला साडी शिवून दाखवणार आहे, अजून सुद्धा साड्यांचे पॅटर्न आपल्या चॅनलवरती आहेत, तर ते सुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा। कोणत्याही प्रकारची साडी जर का तुम्हाला कोणत्याही साईजमध्ये शिवून हवी असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा। कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप करू शकता। तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र जर का तुम्हाला हवे असतील तरी सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। वेगवेगळ्या साईजमध्ये मी वस्त्र शिवत असते, वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये शिवत असते आणि प्रत्येक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। डिटेलमध्ये तुम्हाला कसं शिवायचं हे मी सांगत असते। आता आजची जी व्हिडिओ आहे महालक्ष्मी आईची सुंदर साडी आपण शिवणार आहोत, ती व्हिडिओ सुद्धा तुम्ही पूर्ण बघा। व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये किती माप घ्यायचं, कसं शिवायचं हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता आपण महालक्ष्मी आईसाठी सुंदर अशी साडी शिवायला सुरुवात करूया। चला तर मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी आईसाठी सुंदर अशी साडी शिवायला आपण सुरुवात करूया। बघा, एकदम हिरवा गार असा रंगाचा मी कापड घेतलेला आहे आणि त्याला गोल्डन कलरची किनार, सुंदर अशी साडी आपली तयार होणार आहे। तर एकदम डिटेलमध्ये सिंपल आणि सोबर साडी कशी शिवायची हे मी तुम्हाला सांगते। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता आपण महालक्ष्मी आईसाठी सुंदर अशी साडी शिवायला सुरुवात करूया। एकदम सिंपल आहे पण खूप सुंदर साडी तयार होणार आहे। तर आता हा जो ग्रीन कलरचा जो कापड आहे तो कापड इथे मी अस्तर वगैरे नाही वापरणार, डायरेक्ट साडीचा कापड वापरणार आहे, कारण हा खूप जाड आहे आणि याची क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे। शाईनवाला कापड आहे आणि याला जर आपण अस्तर वापरलं तर तो एकदमच काहीतरी जाड होऊन जाईल। त्यासाठी मी अस्तर नाही वापरणार, डायरेक्ट हा कापड वापरणार आहे। तर आता याची जी उंची आहे म्हणजे याची जी रुंदी आहे ती 8 इंच रुंद आहे आणि याची जी लांबी आहे ती मी साधारणतः 30 इंच लांब एवढा कापड घेतलेला आहे। प्लेट्स वगैरे एकदम व्यवस्थित भरपूर प्लेट्स आपल्याला टाकायच्या आहेत, एकदम राऊंड आपला तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने 30 इंचाचा मी कापड घेतलेला आहे आणि जी उंची आहे ती 8 इंच घेतलेली आहे। म्हणजे आपल्या घरामध्ये जो छोटा तांब्याचा कलश असतो त्याला सुद्धा ही साडी एकदम प्रॉपर बसणार आहे आणि त्याच्यापेक्षा जरा मोठा कलश असतो त्याला सुद्धा एकदम परफेक्ट ही साडी बसणार आहे। आता आपल्याला नाडीसाठी कापड लागणार आहे, त्याच्यानंतर साडीवरती जो पदर आपण तयार करणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा कापड लागणार आहे। तर त्यासाठी मी हिरव्या रंगाचा एक्स्ट्रा कापड घेऊन ठेवलेला आहे। तर त्याचं माप मी पुढे तुम्हाला सांगते, मी किती घेतलेला आहे पदर तयार करताना, त्याचा माप मी किती घेतलेला आहे हे तुम्हाला मी डिटेलमध्ये पुढे सांगते। तर आता आपण पहिल्यांदा ही साडी शिवायला सुरुवात करूया। तर काय करायचं आहे, ही जी खालची जी बाजू आहे त्याला आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे आणि इकडचा टोक आणि हा जो त्याच्या समोरचा जो टोक आहे त्याला आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा मी ह्या तिन्ही बाजूंना व्यवस्थित अशी डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेते। एकदम फिनिशिंग सोबत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, कुठेही धागेदोरे निघता कामा नये, अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर मी व्यवस्थित शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर बघा, सुंदर अशी तिन्ही साईडला व्यवस्थित फोल्ड मारून शिलाई मारून झालेली आहे। फिनिशिंग बघू शकता, एकदम प्रॉपर फिनिशिंग आहे।
तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर या साडीचा मध्य काढून घ्यायचा आहे. तर बघा, मध्यभागी खडूने आपल्याला टिक मार्क करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला प्लेट्स द्यायच्या. प्लेट्स एकदम व्यवस्थित आपल्याला प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत. तर बघा, हा मध्य आहे साडीचा आणि आपल्याला अर्ध्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या याबरोबर मध्याच्या दिशेने घ्यायच्या आहेत आणि बाजूच्या ज्या प्लेट्स आहेत त्यासुद्धा मध्याच्या दिशेने घ्यायच्या. तर आता डायरेक्ट मी शिलाई नाही मारणार, पहिल्यांदा टाचणी पिन्सचा वापर करणार आहे आणि पहिल्यांदा प्लेट्स काढून घेणार आहे आणि नंतर मग आपल्याला शिलाई मारायची आहे. तर बघा कसं करायचं आहे, व्यवस्थित अशी एक एक प्लेट घ्यायची आणि मध्याच्या साईडला फोल्ड करायची. खालची जी किनार आहे ना ती आपल्याला बरोबर जुळवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि आपल्याला इथे टाचणी पिन लावून घ्यायचं आहे. आता मी इथे टाचणी पिन खालच्या साईडला सुद्धा लावणार आहे आणि वरच्या साईडला सुद्धा लावणार आहे, कारण खालची जी बाजू आहे ना ती थोडीशी डिझाईनमुळे कडक आहे, तर त्याला इस्त्री मारावी लागणार म्हणजे ती सेट होऊन जाईल. त्यासाठी खालून सुद्धा मी एक टाचणी पिन लावून घेते. आता अशा पद्धतीने आपल्याला एकावर एक त्याच दिशेने या साईडच्या प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत. हे बघा, व्यवस्थित खालची बाजू जी आहे ती जुळवत वरच्या बाजूला आपल्याला टाचणी पिन लावून घ्यायचं आहे. खूप सिंपल आणि सुंदर साडी तयार होते आणि महालक्ष्मी आईसाठी सुद्धा खूप छान असा लुक येतो या साडीचा. अगदी साडी नेसवल्यासारखा लुक येतो. तर बघा, सेम अंतरावरती आपल्याला ह्या प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत. तर एक साईडच्या मी तुम्हाला दाखवते. बघा, दोन्ही साईड व्यवस्थित जुळवून घ्यायच्यात आपल्याला. जर याला लेस लावली असती ना तर ते अजून कडक झालं असतं, पण काय ह्याची जी गोल्ड कलरची जी डिझाईन आहे ना त्याच्यामुळे आणि हिरव्या रंगामुळे ना साडीचा एकदम लुक चेंज होतोय पूर्ण. खूप सुंदर वाटते साडी. आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या खरंच खूप सुंदर वाटतात घातल्याच्या नंतर. आता ही जी साईड आहे ती पूर्ण मी अशी प्लेट्स काढून दाखवते आणि पुढची जी साईड आहे ना त्याला डायरेक्ट मी प्लेट काढून झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्लेटवर प्लेट घ्यायच्या आहे आणि टाचणी पिन लावायची. शिलाई मारताना आठवणीने टाचणी पिन पहिल्यांदा काढून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आपल्याला शिलाई मारायची, कारण सुईच्या मध्ये जर टाचणी पिन आली तर ती सुई तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला टाचणी पिना काढून घ्यायच्या आहेत. तर बघा, शेवटची जी ही निरी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने घ्यायची आहे आणि इथे सुद्धा आपल्याला टाचणी पिन लावायची आहे. खूप सुंदर वाटते साडी, खूप छान वाटते. आता त्या साईडच्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या सुद्धा मी मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा, सगळीकडे व्यवस्थित अशा पिनअप करून घेतल्यात मी. या निऱ्या या साईडला आल्यात, दोन्ही पण एकमेकांच्या समोर आलेल्या आहेत. मागच्या साईडने सुद्धा बघू शकता एकदम प्रॉपर फिनिशिंग आहे. आता मी याला शिलाई मारून घेते. ह्या सगळ्या टाचण्या एक एक करत काढून याला शिलाई मारून घेते आणि खाली सुद्धा ज्या टाचण्या आहेत त्या सुद्धा आपल्याला शेवटी काढून घ्यायच्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी वरून एक शिलाई मारून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते.
तर बघा वरच्या साईडने मी व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतली आणि सगळ्या टाचणी पिन्स काढून टाकल्या. खालच्या फक्त टाचणी पिन्स बाकी आहेत आणि वरती जो एक्स्ट्राचे जे काही धागेदोरे होते ते कटिंग करून दिलेले आहेत आणि एकदम सिंपल अशी सुंदर साडी आपली तयार झालेली आहे. जो मेन पॅच आहे तो आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला याला नाडी लावून घ्यायची आहे. तर बघा मी हिरव्या रंगाचा जो कापड तुम्हाला दाखवला मगाशी, तर त्यातलीच एक पट्टी काढून घेतलेली आहे. याची लांबी आहे बघा 1.28 इंच लांब मी घेतलेला आहे आणि याची जी रुंदी आहे ती 2 इंच घेतलेली आहे. तर आता आपल्याला मध्यभागी याला सरळ ठेवायचे आहे, या पट्टीला सरळ ठेवायचे आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर शिलाई मारतानाही जरा थोडंसं सरळ करून घ्यायचं आणि शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारल्याच्या नंतरला या पट्टीची पायपिंग तयार करायची, म्हणजे ही पट्टी डबल फोल्ड करून उलटी मारायची आणि या शिलाईवरून शिलाईवरती तिला ठेवून सरळ शिलाई मारून घ्यायची आणि आपली नाडी तयार होणार आहे. बाकीच्या वेळेस आपण कसं इथे फक्त पायपिंग वेगळी देतो आणि मागच्या साईडला नाडी वेगळी लावतो. तर आता हा पूर्ण घेर येणार आहे, त्यामुळे आपल्याला सरळ डायरेक्ट नाडी लावून घ्यायची आहे. तर आता मी व्यवस्थित अशी नाडी तयार करते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा खूप सुंदर अशी ही साडी तयार झाली आहे आणि याला मी नाडी लावून घेतली आणि त्याच्यानंतर वरून एक लेस सुद्धा लावली, गोल्डन कॉईनवाली लेस लावली आणि त्याच्यावरचा जो पदर आहे ना, तो पदर मी हिरव्या रंगाची एक पट्टी घेतली आणि त्याच्यानेच पदर बनवला. याची जी लांबी आहे ना ती टोटल 18 इंच लांब आहे आणि रुंदी 2 इंच आहे. अशा पद्धतीने मी हा पदर बनवला आहे. खूप सुंदर वाटते साडी, खूप छान वाटते. आता जो आपला घरातला जो कलश असतो ना, तर त्या कलशाला मी तुम्हाला लावून दाखवते. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ही साडी बांधायची आहे आणि खरंच खूप सुंदर वाटते. खूप छान असा लुक येतो साडीचा, एकदम सिंपल आणि सोबर असा खूप छान असा लुक येतोय. बघू शकता खूप सुंदर असा एकदम भरलेला असा महालक्ष्मी आईचा खूप सुंदर लुक येणार आहे. तर ही साडी तुम्हाला कशी वाटली? एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगितले आणि एकदम सोपी आहे शिवायला. फक्त प्लेट्स आपल्याला व्यवस्थित घ्यायच्या आहेत आणि साडी थोडीशी इस्त्री वगैरे करावी लागते, कारण प्लेट्स व्यवस्थित बसल्या पाहिजेत त्यासाठी. आणि खूप सुंदर साडी तयार झाली आहे, एकदम सिंपल आणि एकदम युनिक अशी साडी तयार झालेली आहे. तर ही साडी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच पद्धतीची जर का साडी तुम्हाला सुद्धा शिवून हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तुमच्या साईजनुसार तुम्हाला हव्या त्या रंगामध्ये तुम्हाला मी साडी शिवून देण्याचा प्रयत्न करेन. आणि ही साडी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.